जसं मोदी साहेबांनी व्हर्च्युअल इनॉग्रेशन केलं स्वारगेट ते शिवाजीनगर मेट्रोचं, तेव्हा आम्ही कुटुंबासकट निघालो चला मेट्रोचा प्रवास करून. घेतली मस्तपैकी तिथून एक सेल्फी विल्फी काढून छानपैकी असं विक्ट्रीचे हे दाखवले, साईन दाखवले आणि असं पोचलो आम्ही त्या स्वारगेटच्या स्टेशनवरती. अरे काय मस्त भव्य स्टेशन बिशन केलं आहे. मोदी साहेब आहे म्हणून सगळं झालं, नाहीतर काय शक्य नव्हतं. आम्हाला याची डोळा याची दे हे आत्ता तरी बघता आलं, नाहीतर लय असे प्रकल्प रखडत पडले. पण हे झालं स्वारगेट स्टँड मेट्रो स्टेशन. आगा गा 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 कसलं भारी. पुण्यात असलं काय मिळायचं म्हणजे अवघडच काम होतं सगळं बरं का. आणि मग पुन्हा एकदा सेल्फी पॉईंट आणि हे सगळा परिसर. मग त्याच्यात आपण उरकून घेतली सेल्फी. आमच्या मिसेसनी सुनेबरोबर पण एक सेल्फी काढून घेतली आणि त्या सरकत्या जिन्यावरनं आम्ही मस्तपैकी खाली गेलो. 3 जिने उतरायचे, 6 मजले खाली जायचं पाताळात. जवळपास 60 फूट का 60 मीटर काय जे 60 मीटर 20 मीटर असं काहीतरी ते अंतर आहे. आणि मस्तपैकी त्या सरकत्या जिन्याचा आनंद घेऊन मी, बायको आणि सून आम्ही सगळेजण मिळून छानपैकी खाली गेलो. हे 3 जिने सरकल्यानंतर मग कळलं की अरे इथं लिफ्ट पण आहे. ते लिफ्टने आणखीन पुन्हा 3 मजले खाली. असं करून आम्ही पुन्हा एकदा लिफ्टमधून 3 मजले खाली गेलो. आणि आहे सगळे इकडे तिकडे बघून आमचे कुटुंब बघा इकडे एक सेल्फी घेऊन सांगितलं हे शनिवारवाडा लावला आहे भला मोठा बरं का. विकासाला संस्कृतीची जोड असं म्हणून आमच्या मिसेसनी सुनेबरोबर एक छान सेल्फी काढून घेतली. विक्ट्रीचा साईन बिन दाखवल्या दोघींनी लय भारी बरं का. मला आग्रह केला चला म्हणले आपण सेल्फी काढू. मी पण सेल्फी काढून घेतला मस्तपैकी त्यांच्याबरोबरच. आणि मग घेतलं आम्ही तिकीट काढून. अरे बघा हे मस्त डोम बीम कसला बनवला आहे भारी, एक नंबर. इकडे तिकडे बघत दोघीजणी अशा सगळ्या स्टेशनवरून फिरत होत्या. लय भारी वाटत होतं एकदम. आणि अंडरग्राऊंड रेल्वे ही. पुन्हा बसलो आहे का लिफ्टमध्ये. आता लिफ्टमधनं पुन्हा आणखीन 3 मजले खाली उतरायचं आहे बरं का. मग 3 मजले आम्ही छानपैकी खाली उतरलो आणि असं बसलो मेट्रोमध्ये. जाऊन बसलो तर मेट्रो तिथं उभीच होती. लगेच मेट्रो जागा मिळाली. एवढी काय गर्दी नव्हती, गर्दीची वेळ पण नव्हती. पण ही मेट्रो जाम चालणार आहे बरं का. कारण ही स्वारगेट ती पिंपरी चिंचवड अतिशय दगदगीचा हा प्रवास आहे. बसने जर केला तर, रिक्षाने केला तर आणि गाडीवर केला तरी पण बरं का. आमचा आनंद नुसता गगनात मावत नव्हता. आम्ही तिथून काय केलं आल्या भोसरीला दोघी जायचं होतं. आता आम्ही हे उतरलो आहे भोसरी स्टेशनला. हा आहे सगळा नकाशा भोसरी स्टेशनवर लावलेला मेट्रोचा. आणि असा सगळा आनंद घेऊन पुन्हा एकदा दुसरा नकाशा पण बघितला. आणि हा स्वारगेटच्या डोमचा जो फोटो काढला आहे ना कसला भारी आगा एक नंबर. आणि हे स्वारगेटच्या इथे मेट्रो उतरल्यानंतर बघा मस्तपैकी मेट्रोचा जो सीन दिसतोय ना.